हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला घेऊन आली आहे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये, स्वामी सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र। तर हे दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण केंद्रात आलोय फ्रेंड्स। ॲक्च्युली व्हिडिओ टाकायला मला जरा उशीरच झालेला आहे, तर दत्त जयंती होऊन गेलेली, त्यानंतर मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर हे आहे आमच्या घराजवळच केंद्र आहे, तिथे आलोय आम्ही। तर आधी चला पाय वगैरे धुवून घेतले, केंद्रात पाय धुतल्याशिवाय कधीच जायचे नसते, त्यामुळे मग आधी पाय वगैरे धुवून घेतले, त्यानंतर केंद्रात गेलो। तर केंद्र हे खूप छान असं फुलांनी वगैरे सजवलेलं होतं, मोठीशी माळ वगैरे होती स्वामींच्या फोटोला लावलेली, आणि खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती केंद्रामध्ये गेल्यानंतर। आणि ती वाटतेच केंद्रामध्ये गेल्या आणि स्वामींचा नुसता फोटो जरी बघितला ना तरी इतकं मन प्रसन्न होऊन जातं ना की बस, म्हणजे ते शब्दात आपल्याला कधी सांगताच येत नाही की केंद्रात गेल्यानंतर काय होतं आणि काय नाही। तर गुरुचरित्राचे पारायण वगैरे झाले होते तिथे, असे होम हवन तर होतं तिथं, तुम्हाला माहितीच असणार आहे, जे स्वामी भक्त असतील त्यांना तर नक्कीच माहिती असणार आहे की होम हवन वगैरे सुद्धा हे होत असतं। आणि मग त्यानंतर स्वामींचं आम्ही दर्शन घेतलं, प्रार्थना केली, मनोभावे पूजा केली। आणि माझ्या वेदांतला पण खूप आवडतं केंद्रात जायला, स्वामींची भक्ती करायला, आणि त्याच्या पण आरत्या वगैरे सर्व काही पाठ आहे। आणि बालसंस्कार केंद्र असतं रविवारी, तिथेही तो जात असतो। आणि मग त्यानंतर बाहेर आल्यानंतर हा जो ऑरेंज कलरचा जो धागा असतो तो बांधला आम्ही। आणि हा धागा यासाठीच बांधला जातो की नजर बाधा होत नाही आणि कोणत्या कामामध्ये आपलं मन एकाग्र होतं, नजर होत नाही, त्यासाठी तो धागा बांधला जातो। तर असं आहे आमच्या इथलं केंद्र। कसं वाटलं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स। आणि आता आम्ही निघालो होतो, तर निघाल्यानंतर आम्हाला रस्त्यात आहे ना साई महाराजांची पालखी पण लागली, तर तिचं पण दर्शन आम्ही घेतलं। साई महाराजांची पालखी निघाली होती साईबाबांची, तर खूप साऱ्या लेडीज अशा मस्त नटून थटून अशा निघाल्या होत्या, आणि छान वाटलं त्या रात्रीला, खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं। दत्तांचं सुद्धा दर्शन घेतलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की दत्तांचं पण दर्शन झालंय, स्वामी समर्थांचंही दर्शन घेतलं। एकच व्हिडिओ करणार होते पण व्हिडिओ खूप मोठी होऊन जाते ना फ्रेंड्स, त्यामुळे मग मी 2 पार्टमध्ये केली, दत्तांचं दर्शन एक आणि स्वामी समर्थांचं दर्शन एक, असं 2 व्हिडिओ बनवल्या। तर आजचा होता माझा हा मिनी ब्लॉग। कसा वाटला फ्रेंड्स कमेंट्स करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।